हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा, आज आहे सॅटरडे आणि माझ्या पोरांना 4-5 दिवस झालं सुट्ट्या आहेत। मग बघा, त्यांना आता दर संडेला अशी घासून आंघोळ घालते। हे बघा, हिला पण डोक्यावरून घातली आणि हिला पण, म्हणजे नाही का एकच दिवस मी आंघोळ घालते की तर काय बोलतात, माझी आई पण गावाला संडेला आंघोळ घालायची, तर मी आज घातली सॅटरडेला। म्हणजे उद्या पण सुट्टी आहे, पण खूप दिवस झालं घरीच आहेत ना, म्हणून आज बघा ह्याला चकाचक आंघोळ घातली। कोण कोण असं करतं कमेंट मध्ये सांगा। मम्मी लोक तर एक दिवसच भेटतो, रोज करतात आपोआप, पण मी एकच दिवस असतो ना, तर मी घालते आंघोळ हिला। खास कर तिचं एवढं काय नाही, ती मोठी झाली, तिची तिला पण घासते पाठ वगैरे। तर अशी आंघोळ झालेली आहे। तर जा खाली जा, हिला लय खाली जायची घाई सुटली। तर बघा, आमच्याकडे एवढं थंडगार वातावरण आहे ना, जावा खाली, सावकाश जावा जिन्यानी, मी आले 2 मिनिटात। तर बघा, असं मस्त पैकी आंघोळ्या कपडे वगैरे झालेले आहे, सगळं वरचा आवरून मी आता जाणार आहे खाली। पूजा वगैरे मस्त मस्त केलेली आहे, कपडे वगैरे झाले। आणि कोणाच्या घरी असं कपडे आहेत ना, की कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला दाखवते। बाथरूम केले तर वरतीच असे कपडे धुते। तर बाहेरून कलर करायचा आहे, पण काय माहितीये पाऊस लागलाय ना, त्याच्यामुळे कलर नाही केला। पाऊस उघडल्यावर कलर करता येईल। बघा, एवढं वातावरण बोर आहे ना, खूप थंड थंड असं एकदम पावसाळा काय बोलतात, गरमी सारखे, सॉरी थंडी सारखे। तर चला, मी अशी मस्त मस्त वरचं काम आवरलंय, आता जायचं खाली। तर वरी बघा किती मस्त मस्त कपडे बाथरूम मध्ये मस्त वाटते धुवायला, दाखवते तुम्ही। हे बघा, असं मस्त मोठं मोठा पेस आहे, असलं भारी वाटते ना कपडे धुवायला, असं मोठं। खाली नाही का असं, म्हणजे खालून वर कपडे आणा हे, म्हणून मी काय करते वरच्या वरच धुवून टाकते। तर बघा, बाथरूम पण धुतला असं मस्त। तर चला जाऊया खाली। तर आले बघा खाली। तर बघा, बळबळ पूजेला बसवले तिकडं, मी म्हणजे दाखवणारच होते व्लॉग मध्ये माझी पूजा आजची। ते बघा, हा ना नाटक नको करू। तर बघा, अशी मस्त आज पूजा केल्याशिवाय मला नाही का असं मन माझं हे नाही वाटत, मला असं पूजा खूप करूशी वाटतं। पूजा देव आहे तर सगळं आहे नाही का, त्यांच्या कृपेने असं मस्त मस्त लाईफ जगते आम्ही, म्हणजे सगळे आपण। तर तुम्हाला दाखवते माझी आजची पूजा। आज मिस्टरांनी एवढा मस्त हार आणलाय, हे बघा, अशी मस्त मस्त सकाळी सकाळी पूजा केली। तर बघा, इकडे अशी आपली पूजा झालेली आहे आणि इकडे नामस्मरण बळबळ बसवलंय। तिचे पप्पा सांगितलं तर रोज बसायचं, बसत नव्हती, मी बोलले फोन करते तेव्हा बसलीये। तर बघा, अशी मस्त पूजा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा। आणि आता करूया स्वयंपाकाची तयारी। आले की जे महिलांना ही जागा कधी सुटणार नाही, आयुष्यभर ही जागा सुटणार नाही, तिकडे आलेली आहे मी। आणि मी करणार आहे बघा, आज स्वयंपाक करायचा आहे मला। स्वयंपाक मी काहीच नाही केलं, सकाळी बघा पोहे केले, पोह्याचे भांडे तिकडे पडलेत बघा, पोहे खाऊन पूजा वगैरेचे ते प्लेट नाही काही बघा, पोहे खाल्लेले, हे पोह्याचे भांडे पडले तिकडे। मग म्हटलं आता दुपारी काय बनवू, रोजचा प्रश्न झाला बघा भाजी बनवायचा। तर बघा, सगळे घरी आहेत तर भात जास्तच लागतं, जास्तच घातलाय नाही का दिवसभर। मग पावसाचं काय माहिती, लय भुका लागलाय। इकडं कुकर लावलाय, ह्याच्यामध्ये मी बनवणार आहे हे बघा, अख्खी मसूरची आमटी। आणि हे बघा, इकडे हे चिवडा, रोज भेळ बनवून खातात, म्हटलं एकदमच चिवडा बनवून ठेवावं। रोज 20 रुपयाचं मुरमुऱ्याचं पॅकेट आणतात, भेळ बनवून खात बसतात। मग मी काय करणार आहे आज बघा, असं मस्त अजून एक पॅकेट आणायला लावले, हे 1-1.5 पॅकेट आहे, अजून एक पॅकेट आणायला लावले, पाठवले मुलीला। ह्याचं 1 पॅकेटचं 2 पॅकेटचं चिवडा करून ठेवणारे, म्हणजे खात बसतील। इकडं बघा, हे चिवड्याची तयारी केली, हे इकडं कालवणची तयारी आहे। आणि बघा, हा मसाल्याचा डबा मला 20 मिनिटं लागले भरायला, पूर्ण खाली झाला होता। मग म्हटलं आज धुवून आणि पुसून मी भरलेला आहे, आणलं। हे बघा, आलं बघा पॅकेट, माझं बाळ गेलं होतं आणायला पॅकेट।
हा झालं, लगेच बनवते, भूक लागली बघा. तर बघा चिवडा बनवायला माझ्याकडं कढीपत्ताच नाही, मेन असतो तो. तर बघा माझ्या फ्रीजमध्ये नाही का सगळ्या भाज्या खाली आहे बघा. शेंगदाणे कोण फ्रीजमध्ये ठेवतं का? बघा मी ठेवले, कारण की नाही का ते भुरा यायला लागलाय नाही का, आता ऊन पण नाही ना, मग भुरा चढते. मग म्हटलं फ्रीजमध्ये थंड राहील म्हणून भुरा लागत होत्या, एवढे शेंगदाणे वेस्ट झाले असते. मग भुरा जर लागत असेल ना कडधान्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. मी टिप्स देते तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये ठेवले. तर बघा माझं फ्रीज सगळ्या भाज्या संपल्या. मी काल टमाटे बघा पावशेर आणलेले, हे सगळे कॅरी बॅग बघा काय काय भाज्या आहेत काय माहिती. तर चला आपण नाही का कढीपत्ता नाही तर आपण जाऊया बाजूच्या टेरेसवर. तर चला जाऊया. आले बघा बाजूच्या टेरेसवर. कोण बघितलं ना वर टाकायचं का आम्ही, पण आहे ना कढीपत्ता शिकवत संध्याकाळी मार्केट संध्याकाळी उघडा असतं. तर बघा मी इथून घेऊन जाते. तर हाय वाटतं कोणतरी तिकडे, पण असंच ब्लॉग बघितल्यावर समजून. पण आता आपलं तोपर्यंत काम होऊन जाईल. तर चला घेऊया कढीपत्ता. बघा वाव लय वाव, असं म्हणजे फोडल्यालाही छान वास येतो. ओ माय गॉड, कोण आहे का नाही, कोण तर आहे वाटतं. हे माझं घर आहे बॅक साईड बरं का, हे माझं घर आहे. आणि त्याच्याच बाजूला इकडे कढीपत्त्याचं झाड आहे. मी आहे ना, मला लागलं ना मी इथून घेते. मग त्या ताई आहेत ना, हे ताई ते बघितल्या ना म्हणतात काय ग विद्या कसं करायचंय तुझं म्हणतात. तर चला जाऊन द्या, आपण घेऊया, थोडाच घेऊया, जास्त पण फायदा नाही घ्यावा आहे ना, उद्या आणता येईल मार्केटमध्ये. आणि बघा ना इकडे कसलं भारी हे आहेत अनार. वाव, अनार पण घेऊ का? पण कच्चे आहेत ना, पण हे घेते आहे ना. थोडंसं लाल लाल झाले बघा. हे बघा किती क्यूट आहेत अनार, खूप छान आहे नाही का. त्यांच्या इकडे झाडं बघा ना, तिकडे खाली पण झाड आहेत. माझ्याकडे पेस नाही बघा ना, माझं सगळं हे बघा तिथून दिसतंय ना, ते डिश आहे तिथून तिथपर्यंत हे सगळं माझं घर आहे बरं का. ते वरच्या रूमवर पत्र आहे, खाली 3 मजली आहे, हे माझं घर आहे. त्याच्या समोर अशी मस्त मस्त झाडे. तर मी एक आहे ना असं मस्त अनार घेते. एक अनार पण घेतले, चोरी करत होते म्हणून माझा फोन पडला, थोडंसं स्क्रीनला हे झालंय. पण वरचा स्क्रीन बदलता येते आहे ना, पण जाऊन दे एकच घ्यावं आहे ना. तिकडे बघा ना किती क्यूट आहे, असं वाटायला सगळेच थोडा. पण नको बाबा, एवढा कढीपत्ता बस झाला माझा, एवढ्यात चिवडा होऊन जाईल. तर चलो हे बघा माझी पुरीनं वरून पिचकारी खाली टाकली, माझी टेरेसवरून इकडून खाली टाकली. मग हे पण घेऊन जाते नाही का. तर चला जाऊया, मी बनवते असं मस्त मस्त. वाव लय मस्त वास येतोय. हे बघा हे बाजूंच्या ताईंचं माझी फ्रेंड आहे ती, तर तिचं टेरेस आहे, असं उघडून जाऊ शकतो. फ्रेंड आहे ना माझी बेस्ट फ्रेंड. तर चलो तर जाऊया आता माझ्या घरी जाऊन मस्त असा चिवडा बनवूया. चलो चलते. हे बघा इकडे मी असं मस्त चिवड्याची तयारी केलेली आहे. आणि इकडं 2 साईडला बघा मिस्टर बोलले मी येणार आहे जेवायला, लवकर स्वयंपाक कर. तर बघा किती घाई आहे. हे बघा ना कढीपत्ता आणलेला आपण तिकडे जाऊन. तर थोडंसं झाला बाबा चिवड्यासाठी नाही का, चिवड्याला कढीपत्त्याशिवाय टेस्ट नाही बरं का. तर बघा मी असे मस्त शेंगदाणे पण घेतले आहेत हे करून फ्राय. तर 2 साईडला केलं ना पटापटा होतं, पण नाही का लय घाई होती. आणि तेवढ्या घाईमध्ये पण मी बघा ब्लॉग बनवते, तर खूप मेहनत का काम आहे यार बहुत. चलो मी बनाती हूँ पटा. हां चिवडा. तर मी काय करते माहिती का, सगळं तळून घेते, कढीपत्ता पण तळून घेते माहिती का, लय छान लागतं. आणि मग नंतर मसाले घालून ह्यात टाकायचं. आणणार आहे बाळा कच्चे नाही बाबा, मी आणले असंच घाबरत कढीपत्ता आहे असं घाई आहे सगळीकडं. तर चला बाबा ब्लॉगच्या नादामध्ये मला वडा खायचं काम होईल. मी सगळं बनवते आणि मग तुम्हाला दाखवते बघा. तर इकडे झालेलं आहे आपलं असं मस्त. मी नाही का लाल मिरचीचं नाही केला, म्हटलं पोह्यासारखं करावं, ग्रीन काय बोलतात येल्लोवाला. तर बघा इकडे असं मस्त येल्लो चिवडा तयार झालेला आहे. आणि इकडे कालवण पण झालेलं आहे बाबा तयार. आता इकडं उकळतंय आणि तिकडं बघूया चला इकडे कसं आहे चालेल. हे बघा
हे बघा पाय लांब करून झालं पण खायला चालू, म्हणून बघा बनवून ठेवले आता खात बसतील. अरे कशात घेऊन खा ना. हे बघा हे त्याच्यातच चालू झाले. तर बघा हे आंबा दिवसभर आज सुट्टी आहे, तर हे बिंदास काव्याची फॅन आहे, ती खूप मोठी आहे, तिला तसं बनायचंय. तर चलो मग गॅस समोर थांबलं ना, असल्या थंडीत पण मला असा घाम येतो. हे बघा किती घाम आलाय. तर चला मी पण आता नाही का असं चिवडा खाणारी गरम गरम, मला आवडतो असं खायला. तर बघा सकाळी पोहे केले होते, सगळे चमटे घासायला, सॉरी चमटेच बोलते, चमचे. तर चमचे सगळे घासायला पडले. तर हे बघा शंकरपाळ्याचे चमच्याने खात्या. कसं जोरात बोला. मस्त झालाय चिवडा, लई छान झालाय. ग्रीन मिरचीचा केलाय नाही का, थोडे चेंज म्हणजे नाही का, मसाले काहीच नाही टाकलं. कढीपत्ता मिरच्या असं म्हणजे सेम पोह्यासारखं केलं, ते एवढा भारी लागते. फक्त त्यात थोडासा चाट मसाला मस्त लागते. तर चला मी आता मस्त असा आपला चिवडा खाणार आहे. तर चलो आज के लिए इतना ही, मिलते हैं कल के ब्लॉग में. चलो बाय.